नाशिकमध्ये उड्डाणपुलाचा चक्क स्विमिंग पूल झालेला आहे। उड्डाणपुलावरती कमरे इतकं पाणी साचल्याची दृश्य आता समोर येतात। तर उड्डाणपुलाच्या खाली वॉटरफॉल सारखा पाणी सध्या खाली पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई आग्रा महामार्गावरील ही सध्याची महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। तर आपण पाहतोय की नाशिकमध्ये सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय उड्डाणपुलाला स्विमिंग पूलचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे या उड्डाणपुलाच्या खाली आता धबधब्याप्रमाणे खरं पाणी वाहताना पाहायला मिळतंय आणि सध्या ही साम टीव्हीवरती नाशिकच्या या उड्डाणपुलाची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय आणि या साचलेल्या पाण्यातनं आता वाहन चालकांना तारेवरची कसरत करत पुढे जावं लागतंय। साम टीव्हीवरती नाशिकमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। महत्त्वाची बातमी पाहूयात। राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते विदर्भ दौरा करतायत। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यताही आहे। आता बातमी आहे अँटिलिया स्फोटक प्रकरणाविषयी। अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये यूएपीए लागू करण्याच्या निर्णयाला आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएनं केलेल्या तपासाला सचिन वाझेनं हायकोर्टामध्ये आता आव्हान दिलं। या प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं यूएपीए लागू करण्यात आल्याचा आरोप त्यानं केलेला आहे। यूएपीए लागू करण्यापूर्वीच एनआयएनं तपास करण्यास सुरुवात केली असं सुद्धा याचिकेत त्यानं म्हटलंय। तसंच याचिका कोर्टामध्ये प्रलंबित असेपर्यंत सुटका करण्याची मागणी सुद्धा सचिन वाझेनं हायकोर्टात केली आहे।